आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। आज या ठिकाणी अगदी अचानकपणे 2 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल अशा हिशोबाने आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांची एक बैठक येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं विचार विनिमय करावा। अगदी तालुक्यातील वेगवेगळ्या विकास कामांच्या संदर्भामध्ये काही अडचणी आहेत। भविष्य काळामध्ये सांगोला तालुक्याचं मॉडेल आपल्याला नव्या पद्धतीने उभा करायचं आहे। अशा पद्धतीचा एक वेगळा विचार भविष्य काळामध्ये आपण घेऊन जाणार आहोत आणि म्हणून ही बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित असलेले गेले अनेक वर्षापासून ज्यांनी माझ्यावर मुलासारखं भावासारखं प्रेम केलं असे आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या माय भगिनी, सांगोला विधानसभा मतदारसंघातून बाळवणी गटातून आलेले सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सगळे पत्रकार मित्र, डिजिटल मीडिया, वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आणि मला माफ करा, माझ्या माहितीप्रमाणे बाहेर 1000-2000 लोक जागा नाही म्हणजे बाहेर बसलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं आज आपण कमी पडलो, त्याही सगळ्या मंडळींना माझा नमस्कार। आज या ठिकाणी मीटिंग बोलवल्यानंतर सांगोला तालुक्यामध्ये अनेक विचार नेमका आबा काय बोलणार, काय सांगणार आणि आबा काय करणार। आमदार सांगोला तालुक्यामध्ये वेगळेच असतात, पण आबाने काय चर्चा सुरू केली की त्याला मात्र रात्रंदिवस पत्रकार आणि चळवळीच्या कट्ट्यावर बसून काम करणारे कार्यकर्ते दीपक आबाशिवाय कोणाच्या तोंडात नाव नसतं, ह्याच्यापेक्षा आपण आपण काय ठेवायला। काही मंडळी अनेक वेळेला विचारतात 30-40 वर्षामध्ये दीपक आबाने काय केलं। दीपक आबाने ही सगळी टक्केवारी गोळा केलेली आहे, कोणाला बघायचं हे 40 वर्षाच्या काळामध्ये दीपक आबाने केलं। आज तानाजी काकांनी सांगितले टीका टिप्पणी करायची नाही, काय तरी कार्यकर्त्यांनी काळात सांगितलं आबा तुम्ही नेहमी गप्पच बसतात, काही इकडून तिकडून बघते, तिकडून वोट लावते, पण या निमित्तानं मी काय फार टीका टिप्पणी करून आपल्याला काही फार मिळतं अशाचा काही कार्यकर्ता नाही। गेली सातत्यानं एक विषय चर्चेमध्ये आहे आणि मगाशी आमच्या एका कार्यकर्त्याने नानांनी सांगितले की आबा कुठला तरी झेंडा आपल्या हातामध्ये घ्यायचा। मी आपल्याला एवढंच सांगेन, येणाऱ्या अगदी काही दिवसाच्या काळामध्ये दीपक आबा एक झेंडा हातामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही। अनेक मंडळीला वाटतं आबा आमदार व्हायला पाहिजे, हे सगळ्याच कार्यकर्त्यांच्या, माझ्या असेल, शेतकरी कामगार पक्षाचे असेल, बापूंचे असेल, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता आमदार असावा। हा निसर्गाचा नियम आहे, पण मी ज्यावेळेला एकांतात बसतो त्यावेळेला विचार करतो, मी कालच्या अधिवेशनामध्ये नागपूरला गेलो, माझं स्वतःचं कधीच काय काम नसतं, मुंबईला, पुण्याला, दिल्लीला, सोलापूरला। 40 वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्याच्या विकासाचा असेल, कार्यकर्त्यांच्या अडचणीत असेल, हीच कामं मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत काळामध्ये केली। नागपूरला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की माझं दिलेलं पत्र आजपर्यंतच्या काळामध्ये कधी रिकाम्या हातात आलं नाही, त्याला आमदारच पाहिजे अशाचा काही भाग नाही। एवढं कर्तृत्व, एवढं काम
आता आमच्या देवकतेने सांगितल्याप्रमाणे दुधाचे प्रश्न आहे, तानाजी काकांनी सांगितलं कारखाने ग्रहविचारचा प्रश्न हातामध्ये घेतला, ती कामं अपुरी आहेत. अनेक ठिकाणी नेमकी रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधाच्या वेळेला लाईट जाते. पहिले तेवढ्या क्षमतेत अजून सांगोला तालुक्यामध्ये लाईट मिळत नाही. बरीचशी शेतकऱ्यांची असतील आणि अडचणीची कामं आपली शिल्लक राहिलेली आहेत. सांगोला तालुक्यामध्ये आपल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल असं मोठी MIDC आपल्याकडे अजून तयार झालेली नाही. समग्र हिंदुस्थानातील लोक आपल्या सांगोला तालुक्यामध्ये येतात आणि ते रोजगार करतात आणि ते इथे येऊन जमिनी घ्यायला लागलेले आहेत. अशा प्रकारची आपली सांगोल्याची भूमी असताना माझ्या तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. एक खंत असलेला मी कार्यकर्ता आणि मला नेहमी मनावर त्यामुळे वाटतं सांगोला तालुक्यामध्ये आपली 22 एखादी MIDC असावी, एखादं मल्टी स्पेशालिटीचं हॉस्पिटल मोठं असावं. माझ्या दिवसभराच्या काळामध्ये 100 लोक 500 लोक मला भेटली तर त्यातल्या 80% लोकांसाठी मला मिरज असेल, सोलापूर असेल, पुण्यात असेल दवाखान्यामध्ये फोन करावा लागतो. त्यावेळेला मी विचार करतो की ह्या सगळ्या सोयी माझ्या तालुक्यामध्ये का नाही. यापेक्षा दुसरा कुठलाही विचार माझ्याकडे आजपर्यंत काळामध्ये माझ्या डोक्यात नाही. आणि हे सगळं करायसाठी हा राजकारणाचा प्रपंच कैलासवासी काकांनी केला, काकींनी केला आणि त्यानंतरच्या काळामध्ये मी असेल आमचं देव मला असेल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे काम आम्ही आजपर्यंत काळामध्ये करायचं ठरवलेलं आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या अनेक भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. राजकारणामध्ये काम करत असताना थोडासा स्वभाव माझा आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या काळामध्ये आमच्या मोठ्या बहिणीची चिठ्ठी आलेली आहे. तू पहिल्यांदा सगळ्यांच्या पुढे माफी माग की आजपर्यंत माझ्या काही दोन कार्यकर्त्यांना काही चुकीचं केलं असेल तर त्याला त्यांनी फार मोठं मनावर घेऊ नये म्हणून आमच्या चालुबाईची चिठ्ठी आली आहे. मला सासूबात खात आहे. त्याच्यामुळे मी आमच्या चालुबाईचं ऐकून माझ्याकडनं काही चुकून काही गेला असेल तर कार्यकर्त्यांची माफी मागतो. कारण माझ्यासाठी नसते कोणतं बसलेलं असते कुणीतरी. आता तुम्ही मला सांगा मी म्हणजे आजारी पडलो, सगळ्यांनाच माहिती आहे. मी 40 वर्षामध्ये तिघाटे पत्रकार एक इंजेक्शन औषधही गोळी कधी घेतली नाही आणि मागच्या आठवड्यामध्ये आजारी पडलो आहे इलेक्शन मध्ये. सगळे डॉक्टर सगळ्या तपासण्या झाल्या, दिनांकात डॉक्टर झाले, जळकोट तालुक्यातले झाले, पुण्यातले झाले आणि सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला 2च गोष्टीची गरज आहे, 6 तासाची झोप आणि 8 तास मोबाईल बंद. आता मी काय करायला पाहिजे करून तुम्ही सांगा. तर पत्रकार मंडळी आहे, मी माझं कोण काय केलं होतं. मला आज पण काय आजार नाही. मला अनेकांना काही वाटत असेल मला शुगर नाही, बीपी नाही, माझ्या तब्येतीची कोणी काळजी अजिबात करू नका. माझी काळजी करणारी तालुक्यात जास्त आहे. आबा काय करणार ना आबा बोलतात तुम्हाला काय करायचं आहे. आबा काय करणार तुमचं झालं काय. माझी करायला ठरवायला समज आहे. आबा कुठल्या पक्षात जाणार तुम्ही काय ठरवा तुमच्या पक्षात. माझ्या मी काय काय ठरवी ना ही माझा पक्ष आहे. करा त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये सांगितलेलं या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गोरे साहेब आहेत. त्यांनाही सांगितलं की आजपर्यंत मी अनेक मंडळींच्या बरोबर काम केलं तर तुमच्या बरोबर काम करायचं ठरवलेलं आहे. आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही एक फोटो बघितला असेल अधिवेशनाच्या काळामध्ये. आणि म्हणून मी आज सांगेन की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी आणि बाबासाहेब देशमुख आम्ही दोघं मिळून हातात हात घालून करतो. आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आपले जयकुमार भाऊ गोरे ज्या सांगतील त्या पद्धतीने या तालुक्याच्या जिल्हा परिषदेची माझी दिशा असेल. ज्या होत्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या सहकार्यानं येणाऱ्या जिल्हा परिषदेची माझी स्ट्रॅटेजी असेल. आता काळजी आपल्या दोस्तालाच जास्त. बापूने आमच्या सांगितलं मला आबाच्या बरोबर काम करायचं मला
बापू मी आपल्याकडं आजपर्यंत 40 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही माझ्याबरोबर काम करा म्हणून मी एकदा तरी तुमच्यावर आलो का? माझ्यावर आलो कोण? तुम्हीच आला. आणि दानत दीपक आबाची दानत तुम्ही अजून ओळखलीच नाही बापू असं मला वाटतंय. मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी क्लिप ऐकलेली आहे. इथं सांगताना मला अभिमान आहे की जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आमच्या अनेक मोठी काय का मला माहित नाही, धनगर समाजाच्या एका मेंढराजाचं पोरगं उठवलं, जिल्हा परिषदेचं सदस्य केलं आणि जिल्हा परिषदेला सभापती केलं. ही जागा दीपक गावामध्ये असू शकते, पुढच्या असू शकेल. गणेश कांबळे नावाचा आमचा बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता आहे का? 400 मतांचं गाव आहे, 700 मतांचं काय गवळा गटात आले आहे का? हा हे गणेश कांबळे. हे जिल्हा परिषदेला सगळं गाव आलं माझ्या घराला गणेशला उभा करा म्हणून सांगितलं. त्याची परिस्थिती कुठली आहे, ही जात कुठली आहे मला माहित नाही. मी त्यावेळेला शब्द दिला आणि गणेशला जिल्हा परिषदेचे सदस्य केले. त्यामुळं कुणाला कुठं निवडून आणायचं ह्याचा नाम दीपक आबाचा अजून पण तुम्ही करू नका. आता इकडे अनेक मंडळींनी काय गोष्टी सांगितलं, ठीक आहे, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही. परंतु मला काळजी आहे की भविष्यातला सांगोला तालुका आपण घडवला पाहिजे. काल 2-3 वेळेला सांगितलं की आबा सोडून आम्ही सगळेजण युती करणार वगैरे 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 सांगितलं. आता मी मागच्या वेळेला सांगितलं बापूच्या बाबतीमध्ये, आज बापूला अजूनही निघाला टिकट बापू माझा वडील भाऊ आहे. मी टिकट करायचं असं ठरवलेली आहे. खूप त्याचं मत आहे आणि आज त्या टिकट बापू करणार काय तुम्ही मला सांगावं लागणार, खरं बोललं पाहिजे तुम्हाला. आता बापू तुम्ही पुन्हा पुन्हा नादात लावलं हे सगळ्या तालुक्याचं नाव राज्याला माहिती आहे. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या डिग्याला सुद्धा नादात लावलं. डिग्या म्हणजे आमचा डिगू बापूचा पोरगा, त्याला नादात लावलं. तुला जिल्हा परिषद तू गपचूप बस आणि हळूच सोलापूर जाऊन त्याचा मतदारसंघ रेल्वे स्टेशन टाकला. आता ही पटतंय का सांगू तू? अहो मी बापूला सांगणार आहे तिकडे म्हणजे आपल्याला आपण काय कमी काय, बापू तुमचं पोरावर खरंच प्रेम असेल तर उघडपणानं माझ्या वटीत टाका टिकूला जवळे गटातनं कमळाच्या चिन्हावर खरं निवडून आणलं. हे आमचा मॅनेजमेंट होईल, यांनी काय करायची काळजी करू नका. आपण सगळ्याला नादा लावा, स्वतः लेकराला पण त्याच्यात नादा लावतो. की रोज वरून तुला की चांगलं माहिती तू दाखवणारच आहे. आता आमचा कोण आहे सध्या? दादा लवटे. आता दादा लवटे बेटकरी मौदाचा त्यालाच नाही कसं सांग. ह्या गोष्टी जाऊ दे का, परंतु राजकारणामध्ये सांगोला तालुक्याची आपली पद्धत आहे. मी बापूचा आजही आदर करतो. बापू ज्या ज्याला बाहेर येतात त्याच्यावर मी बाहेर जाऊन दरवाजा उघडतो. बापूचा आजही उद्याही कदाचित बापू आले तर मी दरवाजा उघडायला जाणार आहे. त्यांनी काय करावं ते त्यांनी ठरवायचं. मी असं म्हणणार नाही बापू सारखं. मग बापूला मला आता अगोदर सांगितलं तुम्ही नबाक बोलला त्याबद्दल काय सांगणार नाही ते आधी सांगितलं. पण नादाला लावायची जर परिस्थिती घेतली ह्या देशाची तर त्याचं सुद्धा मी विरोध आहे. बापूलाच मिळेल कुणाला किती नादाला लावून मला सुद्धा लावलं नादाला गेली माहिती 5 वर्ष काढली. जाऊ दे, मी त्याचा लय विचार करतो. सत्तेच्या पाठीमागे लागलेला हा दीपक आबा नाही. काय मला काय दिलं नाही परमेश्वरानं. माझे वडील आमदार होते, मी आमदार झालो, माझी बहीण जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली. माणसाला राजकारणामध्ये किती वेळा काय पाहिजे असायला सगळं असायलाच पाहिजे असं काय. माझ्या कार्यकर्त्यांना मिळू द्या ना. ही दानच साळुंके पाहिजे कुटुंबाचे.
फार माझ्या नामाला जास्त कोणी लागला निकाल लागत असते निवडणुकीमध्ये 5 वेळा बापूचा पराभव झाला म्हणजे बापू राजकारणाने संपला का असं काय नसतं निवडणुकीमध्ये निकाल लागत असतात याची अपडेट मिळत असतात सगळ्या गोष्टी घडत असतात शेवटी आपण किती नैतिकतेनं राहिलं पाहिजे आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो मी बाबासाहेब लढलो बापू लढलो मुख्यमंत्र्यांच्या सगळेच लोक फलकावून सांगितलं मी काय तुम्ही मागे ठेवलं नाही आणि मग नागपूरमध्ये आमची भेट झाली बाबासाहेबांची बाबासाहेब आपण एक या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे ज्याच्या बरोबर आहे त्याच्याबरोबर दीपक आवाज नाही तर दीपक आवाजाचा कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणानं राहत असतो अंगाला डोळा मारायची सवय मनाची माझ्या कार्यकर्त्याला मी नाही काल आपण शब्द दिला बनकर आवाज एक नाव सांगायचं दीपक आवाजच्या कार्यकर्त्याचं प्रत्येकाच्या रात्रीचा दिवस केला यश अपयश परमेश्वराच्या हातात आहे नशिबाचा भाग आहे या बाबतीमध्ये आता उद्या रविवारी लागेल निकाल ज्या वेळेला आपण ज्याच्या बरोबर काम केलं बापू तुमच्या बरोबर होतो आमच्या सप्तम सांगितलं भाषणामध्ये आणि ते मला आठवलं सुद्धा आम्ही इतक्या भूका लागलेल्या होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2 दिवस जेवढून होतो संतोषला सांगितलं तुझ्या घरी जेवायला येतो दिल्ली पाहिजे गावाला गेली त्याने गावात गोळा करून आपल्या मग आम्ही दोघं तिथे जेवलो सांगितलं करायचं अशा राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आपण ठरवून काहीच होत नसते जसं जसं पुढचं आपल्याला येतं तसं तशा पद्धतीने आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला लागतं मी राजकारण करत असताना आजपर्यंत जनतेच्या कार्यकर्त्यांच्या हिताचं केलं तालुक्याच्या हिताचं केलं अनेक विकासाची कामं आहेत त्याच्या बाबतीमध्ये मला अजून भरपूर काही कामं करायचे मला काय मिळायचंय म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जातो मला काय मिळायचंय म्हणून मी पालकमंत्र्यांकडे जातो असंच नाही माझ्या तालुक्याला काहीतरी मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी मला कुठेतरी जायचंय आणि आपण लवकरात लवकर या ठिकाणी करणार तुम्ही त्याची कुठल्या पद्धतीने काळजी करायचं आहे काय झालं विचार आज आला मिटिंगला जेवण ठेवलंय तुम्ही माझ्या पोराचा वाढदिवस आहे आपण 2 दिवस खाऊन जावा त्याच्यासाठी जेवण ठेवले सगळ्यांना शिट्ट्या तर भरपूर आलेल्या आहेत या ठिकाणी बऱ्याच मंडळींनी भाषण केली अनेकांना पद देण्याचा आपण प्रयत्न केला नगरपालिकेची निवडणूक पार पडली त्यामध्ये मला सगळ्यांना संधी देता आली काही जणांना माघार घ्यावी लागली अनेक निवडणुकीच्या वेळेला अनेक ठिकाणी कार्यकर्त्याला बरेचदा थांबावं लागलं पण एवढंच सांगेन की पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्याला आता फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही जास्तीत जास्त न्याय द्यायचं काम भविष्य काळामध्ये कार्यकर्त्याला हा देवताबा दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये सुद्धा आपलं ते निश्चितपणानं होईल एवढंच मी सांगतो बाकी पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत सगळ्यापेक्षा मी फक्त भीतो पत्रकाराला फारशी भीती वाटत नाही कारण मी आज माझ्या ऑफिसमध्ये आपण सगळे पत्रकार आले आहात ते बोर्ड लिहिलं आहे नसते वाचलाय का सांगतो काय बोर्ड लिहिलं काय लिहिलं सांगतो माणसाला नेहमी खरं बोलावं म्हणजे आपण काय बोलतो हे लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय त्यामुळे मी माझंच वाक्य येते माझ्या कार्यकर्त्याचं वाक्य त्यामुळे मला लक्षात ठेवायची काय तो गरज नाही मी बोलतो ते मी करतच असतो कोणाची काही नाही म्हणत नाही किंवा त्यातनं माघार पण कधी घेत नाही चुकलं असं तर सांगितलं चुकले राहिलं ही माझी 40 वर्षाची काम करण्याची पद्धत आहे परवाच्या दिवशी मीटिंग करले मी नागपूरला असताना आणि सगळ्यांना निरोप दिलाय अहो डेली असं भरपूर बसवलं माझ्या कसं अगोदर तुम्ही सकाळी हाय चालतो माझ्याकडे तुम्ही 5 मिनिटं राहत नाही तुमचं 6व्याचं पत्र आठवड्यात येतंय मला सगळं पाठ आहे कार्यकर्त्याच्या कामाला मी कधी लग्न काय काळजी होता विशेषतः माझ्या एवढ्या सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आहेत सांगोला तालुक्यामध्ये आजपर्यंत महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अनेक कामं केली माझी महिला माझी माणूस येतात राज्याच्या मंत्रिपदावर आदिती तटकरे तिने मला सांगितले मागच्या वेळेला आपण बाळवणी गटातल्या प्रत्येक गावामध्ये महिला बचत गटाचं
आपण दिलेल्या जेवढी गावात तेवढी अजूनही बरीचशी कामं आपली अपुऱ्यात राहिलेली आहेत. निवडणुका येत असतात, निवडणुकीचे निकाल लागत असतात, जात असतात, त्याच्या बाबतीमध्ये फारशी काही चिंता आपण करत नाही. आणि काम करायला सत्ताच आपल्याकडे पाहिजे अशातलाही काय भाग नाही. मी खूप सत्तेवर 20-25 वर्ष मला कोणी माझ्या या म्हणून सांगायची गरज नाही. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत काम हे माझं चालूच असतंय. त्यामुळे मी कार्यकर्त्याला विनंती करेन की तुमच्या मनामध्ये जे काय आहे आपण लवकर कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे. त्याचा निर्णय आपण या निमित्तानं निश्चितपणाने लवकर करू. त्यामध्ये काळजी करायची काही कारण नाही. भविष्य काळामध्ये सुद्धा कोण राजकारणामध्ये कोणाचा कधी शत्रू नसतं, कोण कधी कोणाला दलितही नसतं. केव्हाही काही गोष्टी घडू शकतात. आपण मात्र जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं. तसाच तुमचं दीपक आयुष्यभर तुमच्याबरोबर प्रामाणिकच राहील एवढंच त्या निमित्तानं सांगेन. निवड कृपय असेल तुमच्याशी मात्र माझा प्रामाणिकपणाने बांधील काय असणार आहे एवढा शब्द या निमित्तानं देतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला दुसरं काय करायचं 2 दिवसामध्ये तुम्हाला यायला सांगितलं आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असाच पुन्हा सूचना देतो. भाऊ यामध्ये सगळ्याच पक्षाचा आम्ही सन्मान करतो. पत्रकारांनी बघितलेले नाही, काय फार वेळ बोलत नाही, परंतु आपण सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. असाच आशीर्वाद, असं सहकार्य आणि असं प्रेम भविष्य काळामध्ये सुद्धा असू द्या. ज्या प्रेमामुळे सांगोला तालुका आपला सुजलाम करता येईल. राहिलेली आपली कामं आपण पूर्ण करू हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.